निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही विविध मतदारसंघांमध्ये जाऊन तिथल्या मतदारांचे प्रश्न काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। तिथला अपेक्षित विकास झाला आहे का हे सुद्धा तिथल्या मतदारांकडून जाणून घेतोय। आणि आज मी पुण्यात सर्वाधिक संख्येने असलेल्या MPSC UPSC म्हणजे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुणांशी बोलणार आहे। या तरुणांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। भारत आणि महाराष्ट्र सध्या तरुणांचा देश, तरुणांचं राज्य म्हणून प्रसिद्ध आहे। त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या प्रश्न खूप जास्त आहेत, यांच्या समस्या खूप मोठ्या आहेत। त्यामुळे त्यांचेच नेमके प्रश्न काय आहेत, त्यांच्या सरकारकडून अपेक्षा काय आहेत आणि सध्या एकंदरीतच जे काही राजकारण चालू आहे यावर तरुण पिढीला MPSC UPSC करणाऱ्या उद्याच्या अधिकाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे सगळं आज मी त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहे। विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून राजकीय दृष्ट्या जर म्हणलं तर निवडणुका येत्याच जात्यात, पण विद्यार्थ्याचे प्रश्न गंभीर तसेच राहिलेले आहेत, अजून ते काय सुटलेले नाहीत। तरी विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून एकच विद्यार्थ्याची सध्या मागणी आहे की जास्तीत जास्त जागा वाढवाव्यात, जेणेकरून राज्यसेवेची शेवटची एक्झाम आहे 2025 पासून पॅटर्न बदलणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्याच्या अशा मागण्या आहेत की जास्तीत जास्त जागा वाढाव्यात आणि PSIला 2 वर्षांनी वय वाढवावेत, कारण की कोविडच्या 2 वर्षामध्ये भरती झालेली नसल्यामुळं जे ग्रामीण भागातले पोरं होतकरू अभ्यास करणारे पोरं आहेत त्यांची अशी मागणी आहे की 2 वर्षानं आमचे एक्झाम जे वय 2 वर्षांनी वाढवावं अशी विद्यार्थ्याची मागणी आहे। तुम्हाला काय वाटतं या सगळ्या मागण्या कोण पूर्ण करू शकतो? आता हे मागण्या शासनच पूर्ण करू शकते, पण आता ते कोणतं शासन आहे काय सांगता येणार का? सध्या तर आता ह्यांनी तर मागण्या पूर्ण केलेल्या नाही सध्याच्या सरकारनं। BJPनं सातत्यानं आंदोलनं मोर्चे काढले आम्ही, पण त्याला का म्हणावा असा प्रतिसाद दिलेला नाही आहे। मग तुम्हाला काय वाटतं सत्ता परिवर्तन झालं तर मागण्या पूर्ण होतील ना? असं काही नाही की त्यांना मागण्या पूर्णच करावं लागतील, कारण की विषय गंभीर आहे। हा विषय सोडवणं अत्यंत गरजेचं आहे। आता तुम्ही इकडे राहता, भागतं का सगळं, म्हणजे किती खर्च लागतो? खर्च कमीत कमी एक 10,000 रुपये खर्च येतो महिन्याला पुण्यामध्ये। कसे राहतायत सध्या? घरून पैसे आम्हाला पुरवतात की जेणेकरून घरचे त्यामुळं विद्यार्थ्यांचे गंभीर प्रश्न आहेत, आर्थिक प्रश्न गंभीर झालेले आहेत। तुम्हाला काय वाटतंय सध्याच्या ज्या योजना आहेत लाडकी बहीण सारख्या, या सगळ्या योजनांचा फरक पडेल कुठेतरी मतांना? नाही, असं नाही, जास्त काय फरक पडणार नाही की दीर्घकाळात म्हणजे शाश्वती नाही योजनामध्ये, कारण कुठलीही योजना ही दीर्घकाळ नाही, तात्पुरती योजना असतात। तात्पुरती योजना असल्यामुळं लोकांना लक्षात येतं की निवडणुकीपुरती योजना आहे, त्यामुळे जास्त काय फरक पडणार नाही। जनतेचा कौल कुणाला मिळेल असं वाटतं तुमचा अंदाज? आता जनतेचं कसं आहे, जनतेचा कौल सध्या तरी काय सांगता येत नाही। तुम्ही युवक म्हणून कुठल्या मागण्या ठेवू शकता किंवा काय अपेक्षा ठेवताय सरकार? सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे की नोकर भरती पारदर्शक झाली पाहिजे, पेपर फुटला नाही पाहिजे आणि सगळ्या जे सरळ सेवेची भरती ही MPSCकडे दिली पाहिजे 2025 पासून, ही आमची मागणी आहे। निवडणुका किती महत्त्वाच्या वाटतात तुमच्यासाठी? कारण MPSCच्या मुलांची ना एक्झाम वेळेवर व्हायला पाहिजे तर, आणि ज्या 1 वर्षात एक्झाम येते ना, एका वर्षाच्या आतमध्येच मुलांची एक्झाम घेतली पाहिजे तर, आणि रिझल्ट तेव्हाच लागला पाहिजे तर 1 वर्षामध्ये। कारण तुम्ही पेपर देताय आम्हाला आत्ता आणि तुम्ही रिझल्ट लावताय, 2020चे रिझल्ट तुम्ही आत्ता लावलाय आणि 2021चा पण रिझल्ट तुम्ही आत्ता लावला आयोगाने, आणि 2022चा पण रिझल्ट तुम्ही आत्ताच लावलाय आणि 2023चा पण रिझल्ट तुम्ही आत्ताच लावलाय। त्या वर्षी तुम्ही रिझल्ट का नाही लावू शकत? तुम्हाला नेमका काय प्रॉब्लेम आहे असा की तुमच्या ह्याच्यामध्ये? तुम्हाला आयोगाला एकच विनंती आहे की तुम्हाला काही नेमका प्रॉब्लेम आहे, तुम्ही मुलांची कोंडी का करते आणि मुलांना तुम्ही असं धर्तीवरती का ठेवते? मध्यंतरी तुम्ही नका ठेवू ना, जे मुलांचे प्रश्न आहेत ना, जे मुलांचं हक्काचं तुम्ही द्या ना। तर तुम्हाला तुम्ही मुलं मागायला येत नाही ना, जे आमचं आहे ती आम्हाला फक्त तेवढंच पाहिजे, तर बाकीचं आमचा काही प्रश्न नाही। कारण आम्ही हे नाही करू शकत कोणावरती, कारण आम्ही कोणावरती डिपेंड नाही ना, कारण स्वतःवरती डिपेंड राहायला पाहिजे तर आम्ही, कारण आईवडिलांवर डिपेंड आम्ही कुठंपर्यंत राहणार? कारण आत्ता तरी मुख्यमंत्र्यांनी योजना काढलेली आहे की लाडकी बहीण, कारण आम्हाला लाडकी बहीण योजना नको आहे, कारण जे आमचं हक्काचं आहे ना ते आम्हाला भेटलं पाहिजे तर, आणि ते काही लाडकी बहीण योजना आहे ना ते काही दीर्घकाळापुरतीच आहे, कारण आम्हाला असं वाटत नाही की ते कायमस्वरूपी राहील किंवा कायमस्वरूपी मुलींना मदत होईल kiंवा घरच्या स्त्रियांना मदत होईल असं नाही वाटत आम्हाला। काय वाटतं सत्तेत कोण बसेल किंवा निवडून कोण येईल असं वाटतं? सत्तेत आत्ता तरी सध्या असं दिसतंय की तिन्ही पण सेमच आहे, कारण शिवसेना
शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही सध्या तिन्ही पण ह्याच्यावर आहेत. कारण आम्ही जरा काल न्यूज बघितली, कारण 85-85 हे ह्याच्यावरच आहेत. कारण आता सध्या तर आम्ही असं नाही सांगू शकत कुणी येईल किंवा काय येईल. सध्याचे जे निवडणुका आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थी दाखवून देणारच आहेत की त्यांचं जे मागण्या काय आहेत. त्यांचं म्हणणं आहे की कंबाईनच्या 15,000 जागा निघाव्या असे त्याच्यासाठी त्यांनी आंदोलन केलेलं पाठीमागं आणि जागा पुढे वाढावी अशी त्यांची मागणी होती. परंतु त्याच्यातली एकच मागणी पूर्ण केली की जागा पुढे ढकलली. परंतु कंबाईनच्या जागा वाढण्याबाबत एकदम कमी जागा, एकदम मुलांवरती अन्याय झालेला आहे. मोजून 1500 ही जागा काढल्या नाहीत. म्हणजे मुलांचं एवढं एका जागेसाठी मुलांना झगडावं लागणार आहे. तर ह्याच्यासाठी शासनाला जे निवडून येणार आहेत पुढे जे इलेक्शनमध्ये त्यांना एवढीच विनंती आहे की मुलांचा प्रश्न हा जागा वाढण्याबाबत आणि मुलांवरती योग्य ती जागा काढाव्यात मुलांसाठी अशी मागणी. सध्याच्या हे जे काही राजकीय वातावरण आहे, जे काही महाराष्ट्रात चाललंय, हे तरुणांच्या दृष्टिकोनातून तुम्ही कसं पाहताय? राजकीय वातावरण म्हणजे आता कसं माहितीये का, विद्यार्थ्यांनी आता सध्याला विद्यार्थी आंदोलन करत आहे किंवा काय त्यांच्यावर त्यांची जी प्रश्न मांडण्याची पद्धत वेगवेगळी आहे. मग त्याच्यासाठी त्यांना काय करावं लागतं की आता प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या स्ट्रगल मधून करत आहे. कष्ट, गावाकडून पैसे, वय वाढत आहे मुलांचं, सगळ्यात महत्वाचा मुद्दा. काय 10-10 वर्ष अभ्यास करत आहेत, अजून पोस्ट नाही. का कारण? त्याची कारण समोरच आहेत सगळी. पण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे की विद्यार्थी आता एका डब्यामध्ये दोघं खातात मुलं. वेळ प्रसंगी काम करून त्यांना शिकावं लागतं परत. कारण की गावाकडून पैसे किती वर्ष पाठवून घरचे पण पाठवणार. त्याच्यामुळे त्यांना मग काम करावं लागतं आणि कुठंतरी मग त्या कामामुळे काम करून अभ्यास होणं ही शक्य नाही, पोस्ट निघणं शक्यच नाही काम करून. तर अशा मुलांच्या अनेक समस्या आहेत. तुम्हाला काय वाटतं, कुणाकडून या समस्या लवकर सॉल्व्ह होतील? आता कसं आहे, कुणाकडून आता प्रत्येक जो निवडून येतोय त्याच्याकडून अपेक्षा ठेवणे हीच काम आहे. वैयक्तिक हाच निवडून आल्यानंतर हे काम करेल असं म्हणणं पण चुकीचं आहे. परंतु आमचं असं एवढंच विद्यार्थ्यांची म्हणणं आहे की जे पण कुणीही निवडून येऊ, परंतु विद्यार्थ्यांचा त्यांनी विचार केला म्हणजे केलाच पाहिजे. कारण की युवा, आपल्या भारत देशाला युवा पिढीचा देश म्हणतो आणि ती युवा पिढी कुठल्या मार्गाने जाते. परत मग प्रत्येक विद्यार्थी MPSC सोडून जर राजकारणात घुसतील, अक्षरशः तुम्हाला जागा राहणार नाहीत. ज्यावेळेस MPSC विद्यार्थी राजकारणात येतील तेव्हा मग याचा विचार करा तुम्ही. महाराष्ट्रातल्या जनतेचा शक्यतो कौल कुणाला लागेल, काय अंदाज? आता महाराष्ट्राच्या जनतेचा कौल मला तर वाटतंय ह्या चालू सरकारला, तर मुलं तर आक्रोशात आहेत त्या सरकारवरती. कारण की ही सरकारवरती पुरेपूर अन्याय करतंय असं सगळ्या विद्यार्थ्यांचं मत आहे. मी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून जरी बोलत असतो इथं, तरी सगळ्या विद्यार्थ्यांचं मत काय आहे ही मी ग्राउंड लेवलला ज्यावेळेस आमची चर्चा होती त्यावेळेस प्रत्येक विद्यार्थी म्हणतो की ही सरकार कठोर आहे खरं तर. कारण की विद्यार्थ्यांचा लवकर निर्णयच घेत नाही. अक्षरशः पेपर फुटी होती, काय होते त्याच्यावरती काय होतं, बाकीचे निघून जातात. परंतु ही जी पेपर देतात मुलं, आता मी पहिला पेपर आरोग्य सेवेचा दिला त्यावेळेस तो फुटला पेपर. मग आता मी काय करायचं, पेपर फुटला येणार याला, मग ती रखडतच राहतं. हे असा अन्याय विद्यार्थ्यांवर झाला. ह्याच्यावर कोण बोलणार, कसं होणार, काय होणार, हे अजूनही कोणी उत्तर दिलेलं नाही आजपर्यंत कुठल्याही नेत्यानं. सध्या लाडकी बहीण योजना असेल, अशा बऱ्याच योजना सरकारने काढल्यात, या सगळ्याचा फरक पडेल असं वाटतं? आता ही लाडकी बहीण योजना आहे ही पूर्णपणे ह्याचा तर एवढा परिणाम झालेला आहे ना की पूर्ण सरकारी नोकरदार त्यांच्या पगारी इकडे वळवण्यात आलेले आहेत. अक्षरशः सरकारी नोकरदारांचं हा दुःख ते व्यक्त करतात. अजून आता ते सरकार त्याच्यावर लक्ष देतं का नाही त्यांचा प्रश्न. परंतु आता लाडकी बहीण योजना ही आहे, परंतु विद्यार्थ्यांचं ह्याच्यात पूर्ण नुकसान होतं ना. कारण की तुम्ही जागा काढत नाही पुढं. कारण की लाडकी बहीण योजना ही पण लाडकी बहीण योजना आता पुढे निवडून आल्यानंतर राहणार नाही. काळ्या दगडावरची रेषा आहे. निवडणूक फक्त राजकारण आहे याच्यात सगळं. मागच्या वर्षी महाज्योती संस्थेने 6,000 जागा काढल्या होत्या आणि ते कम करून 2,550 काढल्या. अशा प्रकारे खूप गोरगरीब मुलांना हा अन्याय होत आहे. हा अन्याय दूर कमी झाला पाहिजे आणि महाज्योती संस्थेने जागा वाढ करून खूप गोरगरीब मुलांना न्याय दिला पाहिजे. हे आमची नम्र गव्हर्नमेंट म्हणला तर आम्हाला सर्व गव्हर्नमेंट आमचे आहेत. आम्ही प्रत्यक्षात कोणत्या गव्हर्नमेंटला काही बोलू शकत नाही. सरकार कोणती पण येऊ ती सरकार आमचीच आहे. आम्ही एक प्रकारचे विद्यार्थ्याचा एक धर्म आहे की कोणत्याच सरकारला म्हणजे कोणत्याच पक्षपात न करता जे गव्हर्नमेंट आली त्यांना सपोर्ट करणे हा विद्यार्थी. कुणाला वाटतं तुम्हाला? सध्याचा कौल तर माझ्या मताने तर
ते वोटिंग झाल्यानंतरच कळेल का कोणा संदर्भात आणि कोणत्या पक्षाकडे जाणार आहे हा माहोल. सध्या लाडकी बहीणसारख्या योजना आल्या त्या सगळ्याचा फायदा होईल असं वाटतं का सरकारला? हां, ते तर आहेच म्हणा. जर आपण विलेज सर्वे केला तर त्याच्यानुसार कळतेच का लाडका बहीण योजना आहे, जशी आपले शेतकरी बिल माफ आहे. ह्या योजनेचा थोडा बहुत तर फरक पडणार आहे गव्हर्नमेंटला ह्या संदर्भात. हे सगळं बघून मी एक गाणं लिहिलेलं आहे, मला सुचलं असं. ते असं आहे, देख तेरे संविधान की हालत क्या हो गई इंसान, कितनी बदल गई सरकार, कितनी बदल गई सरकार, अपने घर को भरने वाले, भ्रष्टाचार करने वाले, देश का बच्चा फुटपाथ पे भीख मांगता रोज, कितनी बदल गई सरकार, कितनी बदल गई सरकार, देश के बंदे, देश के भ्रष्ट जनता के बंदे, लुटते आज गरीब के चंदे, किसने ये स्वार्थी ये ढूंढे, किसान को ये पेड़ पे टांगे, जात पात का झगड़ा लगाकर सबकी रोटी खाए, कितनी बदल गई सरकार, कितनी बदल गई सरकार. सध्या विधानसभेच्या निवडणूक ज्या लागल्यात त्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत. कारण आपण गेल्या 3-4 महिन्यात पाहत आलेलो आहे की एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी 2-3 वेळेस आंदोलन केलेलं. ह्या जे करंट गव्हर्नमेंट आहे म्हणजे युतीचं गव्हर्नमेंट आहे त्यांनी व्यवस्थित कधीच आम्हाला रिप्लाय दिला नाही किंवा काय म्हणतात त्याला की उत्तर दिलेलं नाही. पण बऱ्याच वेळेस ह्या काँग्रेसच्या किंवा शरद पवार गटाच्या नेत्यांनी बऱ्याच वेळेस आमची साथ दिलेली, आमचे म्हणणे विधानसभेमध्ये मांडलेले आहेत. पण तसं ह्या बीजेपीने कधी केलेलं दिसत नाही. त्यामुळे मला वाटतंय की ही महत्वाची तर आहे, पण त्याचबरोबर हे परिवर्तन आणणारी ही निवडणूक असावी. त्यामुळे ही महत्वाची निवडणूक आहे. आणि पण महाराष्ट्राची जनता हे परिवर्तन घडवून आणेल असं वाटतं का तुम्हाला? विश्वास तर आहे, कारण की फक्त विद्यार्थ्यांचंच नाही तर शेतकरी असू द्या, सर्वसामान्य असू द्या, गरीब जनता असू द्या, ह्यांच्या दृष्टीने ह्या गव्हर्नमेंटनी वैयक्तिक असं काही काम केलं नाही, स्वार्थ सोडला. तर मध्ये आपण 2 वर्ष अगोदर बघितलं यांनी पक्षांतर केले, पक्ष फोडला वगैरे, यांचा स्वार्थ होता. ह्याच्यात कुठंच सामान्य जनतेचं हित दिसत नाही. पण यांच्या स्वार्थाशिवाय यांनी असं वैयक्तिक दुसरं काही कामही केलेलं नाही. काही काम आहेत त्यांचे त्यात की ह्या गव्हर्नमेंटचे आपण तारीफ करू शकतो, पण ते एवढे इनफ नाहीत की त्यांना आपण निवडून वापस आणू शकतो. मराठवाडा झाला, बीड, उस्मानाबाद जसे ग्रामीण क्षेत्राचे जिल्हे, तिथं पाण्याची खूप बिकट परिस्थिती आहे. पाऊस चांगला झालाय, त्याचबरोबर पावसाने नुकसान पण केले. तर गव्हर्नमेंटने वेळोवेळी मदत करायला सोडून काय म्हणतात त्याला की त्यात पण त्यांचा काहीतरी स्वार्थच होता. कारण त्यांचे नेते त्यांना निवडून आणायचे. कारण मराठवाड्यात बऱ्यापैकी अजित पवार गटाचे धनंजय मुंडे असू द्या किंवा तानाजी सावंत सारखे आरोग्यमंत्री मतदारसंघात नाही का, त्यांच्यासाठी हे करणं गरजेचं होतं. का ह्याच्यात जनतेचं हित व्हावं असं काही मला वाटत नाही. बरं, मग आता तुमच्या मेन मागण्या काय आहेत? विद्यार्थ्यांच्या ह्या ज्या परीक्षा सारखं पुढे ढकलल्या जात आहेत, ज्याच्यात की ठीक आहे असंही म्हणू शकतो की आंदोलन केल्यामुळेच पुढे गेल्यात, पण ते आंदोलन का करायची वेळ येते? तुम्हाला आंदोलनच केल्याने जर प्रश्न सुटत असतील तर मग सरकारची गरज कशाला आहे? तुम्हाला माहिती आहे की काय प्रॉब्लेम आहे, कृषीच्या जागा मागतायत, तुम्ही त्यावर पटकन कार्यवाही करून आंदोलन करायच्या अगोदर तो विषय मिटवला पाहिजे. सरकार तसं करत नाहीये. सरकार आंदोलन करून पण त्याच्यात पण पूर्ण विद्यार्थ्यांचं सोडू म्हणजे हे करायचं काम करते. सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे, युवकांच्या दृष्टिकोनातून कसं वाटतंय हे सगळं बघून? विद्यार्थ्यांना, युवकांना वैयक्तिक परिवर्तन हवं आणि त्याचसोबत परिवर्तनासोबत युवकांचं पार्टिसिपेट जास्त हवंय. वय झालंय, वयोवृद्ध नेता आहे, हे किती दिवस सरकार चालवणार आहे किंवा किती दिवस आमचं प्रतिनिधित्व करणार आहे? कुठंतरी विद्यार्थ्यांना असं हवं की आमच्यातला एखादा चेहरा पुढे जायला पाहिजे. आमचं वैयक्तिक प्रतिनिधित्व करणारा चेहरा पुढे गेला. SC, NT, OBC यांचे आहेत नेते, विद्यार्थ्यांचा नेता कुठे आहे? विद्यार्थ्यांचा नेता नाही सभागृहात कोण. त्यामुळे विद्यार्थ्यांचं वैयक्तिक असं म्हणणं आहे की सगळ्यांचं की आमचं वेळोवेळी प्रतिनिधित्व व्हायला पाहिजे. आम्हाला कुठल्या नेत्याची गरज नाही लागली पाहिजे. यंदाच्या या निवडणुकांमध्ये किंग मेकर कुठला पक्ष ठरेल असं वाटतं? किंग मेकर जनता ठरणारे, कुठला पक्ष नाही ठरणार.
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आपण त्यांची भूमिका जाणून घेतली, त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. सध्याचं जे सत्ताधारी सरकार आहे या सरकारविरोधात कुठेतरी थोडासा आक्रोश असलेलं पाहायला मिळतंय. या सरकारने आमच्या मागण्या मान्य केलेल्या नाही आहेत. अनेक वेळा आंदोलनं उपोषणं करण्याची वेळ आमच्यावर आली आहे. त्यामुळे कदाचित सत्तांतर झालं तर आमच्या मागण्या मान्य होतील अशी अपेक्षा इथल्या विद्यार्थ्यांना आहे. त्याचबरोबर काही विद्यार्थी हे सरकारच्या सध्याच्या कामावर समाधानी सुद्धा असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे खरं तर या विद्यार्थ्यांकडून नेमका कौल कुणाला मिळणार, या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे, हे खूप जागृत असे मतदार आहेत. त्यामुळे या महत्त्वाच्या अशा मतदारांचं मत नेमकं कुणाला मिळतं आणि त्याच्यानंतर सत्तांतर होणार की मग महायुती सरकार पुन्हा एकदा येणार, या सगळ्या विद्यार्थ्यांचा कौल कुणाला मिळणार हे आपल्याला निवडणुकीच्या दिवशीच समजेल. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.